नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे चॅनलचं सर्वस्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आपण गेले 1 वर्ष गणपती बाप्पाची वाट बघत होतो। गणपती बाप्पा आले, 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन झाले, 5 दिवसाचे विसर्जन झाले, गौरी गेल्या, आता राहिले 10 दिवसाचे गणपती। तर आपण उरणमध्ये जाणार आहोत। उरणला बघूया 10 दिवसाचे गणपती कसे आहेत, काय डेकोरेशन केलेलं आहे। सोबतच जर तुम्हाला या वर्षीची म्हणजे तुमच्या घरामधल्या काही गणपतींची आठवण आपल्या YouTube चॅनलवरती पाहायचं असेल तर खाली एक मेल आयडी दिलेली आहे, त्या मेल आयडी वरती तुमची व्हिडिओ अपलोड करा। ती व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट करेन, म्हणजे कायमस्वरूपी ती आपल्या चॅनलवरती स्टोअर राहील। सो चला, विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द ब्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। मित्रांनो, श्री गणेशोत्सव मंडळ स्वामी विवेकानंद चौकात आपण आलो आहोत। सगळ्यात पहिल्या बाप्पाची सुरुवात करतोय आपण उरणच्या, आणि खूप सुंदर आणि खूप छान अशी मूर्त गणपती मूर्त। आणि दरवर्षी इथे डेकोरेशन खूप हटके असतं। गेल्या वर्षी पूर्ण बाजूला LED लावली होती आणि त्यामध्ये बाप्पा बसवले होते। यावेळेला खूप छान असं डेकोरेशन सराउंडिंगमध्ये केलेलं आहे। आणि आपण कितीही शहरात आलो तरी पण शहराची लाईट जातेच, आपल्या उरणची लाईट गेलेली आहे, तरीसुद्धा बराच असा उजेड आहे बाप्पाजवळ। खूप छान डेकोरेशन। तर मित्रांनो, आपण आलो आहोत शिवसेना चौकात। इथे तुम्ही पाहू शकता चलचित्र दाखवण्यात आले आहेत। दरवर्षी इथे काही ना काही चलचित्र दाखवण्याचा प्रयत्न असतो। यावर्षी सुद्धा रामायणामधील काही प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे आणि रोज रात्री 8 वाजता हे चलचित्र चालू होतात। मित्रांनो, आता आपण जो बाप्पा पाहतोय तो बाप्पा आहे जय शिवराय युवक मंडळ कामठा, म्हणजेच कामठ्याचा राजा। या मंडळाने खूप छान असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजले आहेत। इथे समोरच डान्स कॉम्पिटिशन होत आहेत आणि लगेच त्या मुलांना सर्टिफिकेटसुद्धा या मंडळातर्फे देण्यात येत आहेत। मित्रांनो, आपण आलो आहोत राजे शिवाजी मित्र मंडळ उरण कोटनाका बुरुडाळी यांच्या उरणच्या राजाच्या दर्शनाला। मित्रांनो, एक गोष्ट तर आहे की बाप्पा जेव्हा मंडपात बसतो त्यानंतर बाप्पाचा एक वेगळाच लुक आपल्याला दिसतो। तर मित्रांनो, या ब्लॉगमध्ये इतकंच। राजे शिवाजी मित्र मंडळाचे खरंच खूप खूप धन्यवाद की त्यांनी आरतीचा मान आपल्याला दिला, आणि हे सगळं तुमच्यामुळे होते मित्रांनो। एवढं सगळं मान सन्मान जो मिळतो तो तुमच्यामुळे मिळतोय। सो थँक्यू सो मच या सगळ्या गोष्टींसाठी, आणि असाच आशीर्वाद माझ्यावरती कायम असू द्या। भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये। आणि पुन्हा एकदा आठवण करून देतोय, जर तुमच्या गणपती बाप्पाची व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचवायची असेल तर WeTransfer एक चांगला ऑप्शन आहे, त्यातून तुम्ही मला ईमेलद्वारे तुमचे व्हिडिओज माझ्यापर्यंत पोहोचवू शकता। भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।